महाराष्ट्र सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुका 2026 प्रभाग 155 मधनं लोकप्रिय उमेदवार भारतीय जनता पार्टी तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व शिवसेना शिंदे गट मित्र होत. सर्वात महत्त्वाची जी जबाबदारी असते, केंद्रातसुद्धा BJPचं राज्य आहे, महाराष्ट्रातसुद्धा BJPचं राज्य आहे, परंतु केंद्राला आणि महाराष्ट्राला जोडणारा दुवा म्हणजे महानगरपालिका. आणि या महानगरपालिकेच्या 155 प्रभागामधून अनुसूचित जाती या गटातून लोकप्रिय उमेदवार सौ वर्षा श्रीकांत शेट्टे ह्या निवडणुकीकरिता रिंगणात आहेत. आणि मतदाराचा लोकशाहीमध्ये कौल कुणाकडेत? विकासाकडेत. मग विकास म्हणजे काय, सर्वांगीण विकास म्हणजे काय, तर जाणून घेऊयात. या अगोदरीत श्रीकांत शेट्टे हे प्रभाग 155 मधून नगरसेवक होते. त्यांनी केलेले कामेत आणि सर्वात महत्त्वाची जी जागतिक महामारी आली होती, ज्याला आपण कोरोना म्हणतो, आणि कोरोना काळात सर्वात महत्त्वाची प्रभाग 155ची महत्त्वाची जबाबदारी श्रीकांत शेट्टे नगरसेवक होते तेव्हा त्यांनी पार पाडली. यातच त्यांचा महत्त्वाचा दुवा म्हणजे त्यांच्यात सौ वर्षा शेट्टे ह्या रिंगणात उभ्या आहेत. तर जाणून घेऊयात की येणाऱ्या काळात त्यांनी या प्रभागासाठी कोणकोणतं नियोजन केलं, तर त्यांच्या सोबत आपण हिजगुज जाणून घेऊयात. जय भीम मॅडम. जय भीम सर. जय भीम. जय भीम. माझा प्रभाग सुमननगर ते माहुलपर्यंत आहे. माझ्या प्रभागाच्या ज्या समस्या आहेत त्या SRA कनेक्टेड जास्त असल्यामुळे माझ्या प्रभागात अनेक स्लम आणि झोपडपट्टी गेले 20 वर्ष हे रखडलेले प्रकल्प आहेत. ते प्रकल्प लवकरात लवकर कसे पूर्ण होतील SRAच्या माध्यमातून, त्यासाठी राज्य सरकारची मदत पाहिजेच होती. कारण महानगरपालिकेचा हा विषय नसल्यामुळे हा राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या निगडीत हा विषय असल्यामुळे मला नक्कीच महाराष्ट्र शासन यात चांगली मदत करेल. आणि आमचं सरकार आल्यानंतर महानगरपालिकेमध्ये येणारा जो महायुतीचा महापौर असेल त्याच्या माध्यमातून मी प्रयत्न करून सर्वप्रथम तो प्रश्न सोडवेल. त्यानंतर राहिलेले जे विषय आहेत, कारण माझ्या प्रभागामध्ये माहुल आंबापाडा हा एक भाग येतो. त्या भागामध्ये आजूबाजूच्या कंपन्या आहेत. त्या कंपन्यात जे प्रदूषण आहे ते प्रदूषण कमी करून त्या लोकांना व्यवस्थित कसा काय दिलासा मिळेल त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करेल. त्यानंतर जे विस्थापित लोक आहेत, जे इतर भागातून आलेले आहेत, एव्हर स्माईल संकुलमध्ये आलेले आहेत, आता सध्या तरी त्यांना कोर्टाचा स्टे, पण भविष्यात समजा अजून आले लोक तर त्याचं नियोजनबद्ध पुनर्वसन करण्याचं कसं काय पुनर्वसन होईल त्याकडे जास्त लक्ष केंद्रित केलं जाईल. राहिला रस्ते वगैरे हे मी माझ्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत पूर्ण केलेले आहेत. माझ्या प्रभागामध्ये असा आता कुठलाच रस्ता कॉन्क्रीटचा नाही आहे असं राहिलेलं नाही आहे, कारण प्रत्येक रस्ते हे बनवलेले. एक मोठा प्रश्न जे पुनर्वसित इमारती आहे मुकुंदनगर शिवशक्तीनगरमध्ये, त्या गेल्या 18-20 वर्ष झालेलं आहे. त्या जीर्ण झालेल्या इमारती आहेत. त्या इमारतीचा पुनर्विकास कशा MMRDच्या माध्यमातून परत करता येईल आणि त्या गरिबांना परत चांगले घरं कशी मिळता येईल त्याकडे माझं लक्ष राहील. आणि सर्वात महत्त्वाचं आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्या मुकुंदनगरमध्ये एक डिस्पेन्सरीची गरज आहे, कारण लोकसंख्या मोठी असल्यामुळे त्या भागामध्ये डिस्पेन्सरी नाही आहे. तिथे महानगरपालिकेची डिस्पेन्सरी टाकण्यासाठी मी मागेच प्रयत्न केला होता. जागेअभावी तो रखडला प्रकल्प, परंतु आता येणाऱ्या काही दिवसामध्ये ते डिस्पेन्सरीचं सुद्धा काम करेल. आणि इतर ज्या छोट्या मोठ्या समस्या आहेत ते मतदार कायम माझ्या संपर्कात असतात. आणि जिथल्या लोकांना मी निवडून गेल्यानंतर गेल्या 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी नगरसेवक नसताना सुद्धा लोक कायम माझ्या संपर्कात होते. माझ्या ऑफिसमध्ये त्यांच्या जे काही समस्या होत्या त्या समस्याचा सोडवण्याचा मी प्रयत्न केला. 2 वर्ष जे कोविडचे गेल्यामध्ये आमच्या कारकिर्दीमधले, त्या 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे कंपनीमधून म्हणजे BPCLमधून म्हणा, HPCLमधून म्हणा, ज्या सेंट्रलाइज कंपन्या आहेत
त्यातून जे काय मदत मिळाली ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. महानगरपालिकेच्या ज्या ज्या त्यावेळेस आल्या योजना, त्या योजना अंमलबजावणी केली. लोकांच्या घरात जाऊन त्या समस्येचं निवारण केलं. त्यावेळेस एवढी महामारी परिस्थिती होती की लोकांना पैसे असूनसुद्धा बेड मिळत नव्हते. ते आम्ही बेड अवेलेबल करून दिले. लोकांचं एवढे परिस्थिती वाईट होती की जीव जायची वेळ होती. ते जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. कारण जे पद मिळतं ते पद सामान्यांसाठी असलं पाहिजे आणि ते वापरण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करतो. जय भीम. एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बेरोजगारीचा. कारण या प्रभागामध्ये BPSCL किंवा HPCL मोठमोठ्या कंपन्या आहेत. तर निवडून आल्यानंतर तुम्ही इथल्या भूमिपुत्रासाठी बेरोजगारीचा प्रश्न कशा प्रकारे सॉल्व कराल सर? आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू शकतो की बेरोजगारी ही फक्त 155मध्ये नाही तर अख्ख्या भारतात बेरोजगारीचा प्रश्न आहे. आणि जे एम्प्लॉयमेंट आहे ते एम्प्लॉयमेंट बंद झालेलं आहे. सर्व ऑनलाईन भरती होती. जो मेरिटवर सिलेक्शन होतं ते सिलेक्शन ग्राह्य धरतात. आणि आता शिकले सवरलेली सर्व पिढी आहे, त्यांना सर्व माहिती आहे की कुठली साईट उघडल्यानंतर काय होतं. तरुणांनी जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घ्यावा. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये आपण बघतो महाराष्ट्रातील प्रमाण कमी आहे. आणि आपल्या मुंबईची जरी स्पर्धा परीक्षेची भरती असली तरी इतर राज्यातून लोक जास्त सहभाग घेऊन ते इथं सिलेक्शन होतात. ते काही प्रमाणात कमी झालं पाहिजे. कारण महाराष्ट्रातल्या लोकांनी त्याच्यात रुची दाखवून ते अभ्यास करून मेरिटवर येऊन ते नोकरी पटकवली पाहिजे. दुसरा भाग असा आहे की बहुतेक सेंट्रलाइज कंपन्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम चालू केलेलं आहे. कॉन्ट्रॅक्ट सिस्टममुळे खरं म्हणजे भूमिपुत्रांचं खूप मोठं लॉस झालेलं आहे. कारण कॉन्ट्रॅक्ट सिस्टममध्ये तो त्याच्या घरातल्या जे कुटुंब आहे त्याचं ठीक प्रकारे संगोपन करू शकत नाही. कारण एवढा तुटपुंजा पगार असतो, त्या पगारामध्ये तो काहीच करू शकत नाही. तरी बेरोजगारी संपवण्यासाठी जे काही कॉन्ट्रॅक्ट चालतात तिथं माझं आता याच्या पुढे आंदोलन असणार की ज्या पद्धतीने कायदा आहे की 80% स्थानिकांना नोकरी मिळाली पाहिजे आणि 20% तुम्ही बाहेरच्या लोकांना घेतलं पाहिजे. तर ते आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन 80% आमचे लोक आहेत की नाही, आमचे भूमिपुत्र आहेत की नाही याचा आम्ही सखोल अभ्यास करून त्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही त्या स्थानिकांना घेण्यास भाग पाडू. कारण शासन आमचं आहे. शासनाची जी काही मदत लागेल ती मदत मी घेण्याचा प्रयत्न करेल आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगून आमच्या भूमिपुत्रांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न सर तुमच्या तिघांनाही म्हणजे मॅडमसाठी की आपण पाहतोय की महानगरपालिकेच्या शाळा हळुवारपणे बंद होत आहे. तर जर आर्टिकल 21मध्ये 6 ते 14 मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण आहे, तर याबाबत तुमच्या पक्षाचा अजेंडा पुढे काय राहील? सर्वप्रथम चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कारण मी माझ्या प्रभागामध्ये मी माझ्या कारकिर्दीमध्ये जिजामाता नगरमध्ये एक नवीन शाळा बांधली महानगरपालिकेची. ती CBSE बोर्ड मी सँक्शन करून घेतलं की जे CBSE बोर्डामध्ये तुम्हाला माहिती आहे जर प्रायव्हेटमध्ये जर ॲडमिशन घेतलं तर वर्षाला लाख ते ₹1.25 लाख खर्च होतो. आमची महानगरपालिका एका विद्यार्थ्यावर जवळजवळ 56 ते 60 हजार रुपये खर्च करते आणि त्या मुलांना मोफत शिक्षण देते. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. एक माहुलमध्ये शाळा बांधली. माहुल गावामध्ये शाळेचं रिपेअरिंग केलं. कारण तिथेसुद्धा मी 4 माळेची शाळा बांधण्याचा प्रस्ताव टाकलेला. परंतु ती शाळा CRZ असल्यामुळे ती जी शाळा आहे तीच चांगल्या पद्धतीने रिपेअरिंग करून घेतली. आणि आज माझ्या प्रभागामध्ये 4 शाळा येतात महानगरपालिकेच्या. एक लाल डोंगरची शाळा आहे, एक माहुलला 2 शाळा आहेत आणि एक शाळा जिजामाताला आहे. अशा 4 प्रकारच्या शाळा 4 शाळा आहेत. त्याच्यामुळं माझ्या वार्डात तरी असा कुठलाही विद्यार्थी शिक्षणाविना वंचित राहणार नाही याची आम्ही पुरेपूर आमचा पक्ष आणि मी काळजी घेईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट की आपण पाहतोय की लाडली बहीण योजना, तर अशीच विद्यार्थ्यांकरिता महानगरपालिकेमार्फत महिला सबलीकरण आहेत किंवा महिलांचे जे प्रश्न आहेत, तर महिलांच्या प्रश्नाकरिता तुमच्या पार्टीमध्ये असा प्रभागा 155मध्ये तुम्ही त्या अजेंड्याचं महिला सबलीकरण असो शाळा असो यांचं तुम्ही ज्याला आपण म्हणतो एक घटना तयार केली आहे का?
महिलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात महानगरपालिकेतर्फे. त्याच्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून आमचं एक सेपरेट डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये. तर मी नगरसेवक असताना मी माझ्या प्रभागामध्ये पहिलं आधार केंद्र बांधलं, महिला आधार केंद्र वाशीनाका पटेलनगरमध्ये. त्या आधार केंद्रामध्ये जे काय बचत गटाच्या महिला आहेत त्या महिलांनी त्यामध्ये सहभाग होऊन तिथे उद्योग तयार करावा लागतो आणि उद्योगाच्या माध्यमातून सर्व महिलांना रोजगार मिळाला पाहिजे, त्या उद्देशानं मी ते आधार केंद्र बांधलेले आहे. दुसरं असं की जे योजना येतात महिलांच्या बाबतीत, त्यांच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप म्हणा, शिलाई मशीन म्हणा, या इतर सामुग्री म्हणा, अपंग लोकांना आम्ही झेरॉक्स मशीन देतो, स्कूटी देतो, अशा प्रकारच्या ज्या ज्या योजना असतील त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम नक्कीच मी करतो. आणि माझ्या कारकिर्दीमध्ये पूर्णपणे मी केलं होतं. मी माझ्या कारकिर्दीमध्ये मशीन वाटलं आहे, मी माझ्या कारकिर्दीमध्ये लॅपटॉप वाटले विद्यार्थ्यांना, महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटले आणि इतर पण जे काही योजना येतील त्या पुरेपूर फायदा करण्याचा आणि माझ्या मतदारसंघातल्या सामान्य माणसाला न्याय देण्याचा मी प्रयत्न करतो. आपण सर एक स्पर्धा परीक्षेचा प्रश्न घेतलेला आहे की महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेचा जो परिणाम आहे हा फार कमी आहे. तर यासाठी आपण स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांकरिता वाचनालयाची सुविधा आणि ई लायब्ररीची सुविधा ही करणार का? माझं स्वप्नच आहे ते की जर पुढे भविष्यात पक्षाच्या माध्यमातून आम्ही MPSC UPSC ह्यांचं फ्रीमध्ये कसं काय ॲडमिशन होऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्याचं आणि अभ्यासक्रममध्ये सर्व सुविधा पुरवण्याचं एक मोठं सेंटर बांधण्याचं माझं स्वप्न आहे. जागा जर मिळाली आम्हाला शासनाची तर नक्कीच आम्ही ते पूर्ण करू आणि माझाच वॉर्ड नाही, संपूर्ण चेंबूर आणि जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ कसा होईल याचा मी पुरेपूर काळजी घेईल. कौल मतदारांचा मत विकासाला देणार की कोणाला देणार, यासाठी प्रभाग 155मधून जी भावनिक साथ आपल्यासोबत श्रीकांत शेट्टे आहेत, तर आपण मतदारांकडे कोणती भावनिक साथ घालणार आहेत? मतदारांना एकच आव्हान करतो की गेल्या 5 वर्षामध्ये माझ्या कारकिर्दीमध्ये आणि गेल्या 4 वर्षामध्ये मी नगरसेवक नसतानासुद्धा जे आपण मला प्रेम दिलं आणि सतत माझ्या संपर्कात राहिला, ज्या ज्या समस्या माझ्याकडून सोडवण्याचा प्रयत्न झाला ते मी सोडवण्याचा प्रयत्न केला. राहिलेल्या ज्या समस्या आहेत पुन्हा मला एकदा संधी द्या. शासन आपलंच आहे, शासनाचा पुरेपूर फायदा करून तुमच्या जास्तीत जास्त समस्या कशा सोडवता येईल त्याकडे मी तुमच्याबरोबर राहील. मी कटिबद्ध राहील 5 वर्ष. तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देईल. धन्यवाद. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.